अरे त्यांना हिला दिसतंय सगळं बरं, हिला दिसतंय भीती बाळगा, मृत्यूची तरी बाळगा, बाकी नाही काही. तर कर्म केलंय ते चुकणार नाही, ते भोगावंच लागेल. आज नाही उद्या तुमच्या वाट्याला सुद्धा तेच येणार. तुम्ही दुसऱ्याची फसवणूक केली की तुमची सुद्धा फसवणूकच होणार. आणि असल्यांचं असंच व्हायला पाहिजे. मी तर म्हणते असंच व्हायला पाहिजे. तोपर्यंत सुधारणारच नाही ते. हो, तिचं प्रेम प्रकरण आहे. कौमुदी अन्नलदास. वेळेत आवरा मुलींना. काय चाललंय हा? कैलास हटकर आत्ता एका बाईबद्दल बोलतोय, इकडे ही मुलगी पण प्रेमाबद्दल बोलते. आज मला वाटतं मी 3 ते 4 प्रश्न फक्त ह्याच पॉइंट वरती घेतलेले आहेत. काय चाललंय काय? मराठी मुली काय एवढ्या स्वस्त झालात का ग? पळून काय जाताय? आयुष्य एवढं स्वस्त आहे का? आई बापानी काही स्वप्न पाहिली आहेत तुमच्यासाठी, शिकवतायत ते तुम्हाला, कष्ट करतायत, त्याची तरी लाज ठेवा. अरे काय वागता तुम्ही? कशाला शिकवायचं मुलींना हा प्रश्न पडतो. हा, शिकवलं तरी बोंब मारता, नाही शिकवलं तरी बोंबा मारता. अरे काही चांगलं वागता येत नाही तर मी म्हणते घरात बसा ना गुपचूप. आई बापाची काय इज्जत घालवताय? शिकवू नका, मोबाईल काढून घ्या त्यांच्याकडनं. जास्त झालंय त्यांना, सगळी सूट मिळाली आजकाल मुलांना. हा, हातामध्ये 20-20 हजाराचे मोबाईल हवेत, सगळे भारी भारी क्लासेस, शाळांच्या फिया कुठे चालल्यात? जरा डोळे उघडून दाखवा आणि स्वतः कष्ट करून शिकायला लावा त्यांना, म्हणजे जरा अक्कल येईल. आपण काय करतोय? लाज नाही वाटत का? 5 महिन्याचं बाळ, त्या बाईची कष्ट करून ती मुलीला लग्न केलं त्या बाईनं, आणि ही मुलगी पळून जाते. लाज वाटत नाही? अन्न खाता की गु खाता माकडांनो? हा, आणि अशी मुलं पण तशी कशी पळवून नेतात त्यांना. तुम्हाला आया बहिणी नाही का रे माकडांनो? एकाचं नाव लावायचं, दुसऱ्या बरोबर प्रेम करायचं, तिसऱ्या बरोबर चुम्मे घ्यायचे. अरे काय चाललंय? शी, लाज वाटतंय मला आणि घाणही वाटतंय खूप या गोष्टीची. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कशासाठी करता? काय मिळणार त्याच्यातून तुम्हाला? मोबाईल ह्याच्यासाठी अतिशय वाईट आहे. मोबाईल ह्याच्यासाठी हा, पटापट त्यांनाच वाटतं मोबाईल पटकन डिलीट करून टाकते, कोणाला दिसलंच नाही पाहिजे. अरे त्यांना हिला दिसतंय सगळं बरं, हिला दिसतंय भीती बाळगा, मृत्यूची तरी बाळगा, बाकी नाही काही. तर कर्म केलंय ते चुकणार नाही, ते भोगावंच लागेल. आज नाही उद्या तुमच्या वाट्याला सुद्धा तेच येणार. तुम्ही दुसऱ्याची फसवणूक केली की तुमची सुद्धा फसवणूकच होणार. आणि असल्यांचं असंच व्हायला पाहिजे. मी तर म्हणते असंच व्हायला पाहिजे. तोपर्यंत सुधारणारच नाही ते. संताप होतो माझा, संताप. संस्कार सोडून जेव्हा वागतं ना कोणी, काय बिघडतं काय? संस्कारी वागा. प्रत्येकाला फक्त वाटतं आपल्या पोटी झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी पुत्री व्हायला पाहिजे. अरे होती कशी? तिचे जरा वाचा, ग्रंथ वाचा. हे टीव्ही मालिकांमध्ये जे दाखवताय ना, हे सगळं मनोरंजन. त्यांना भल्या मोठे पॅकेज मिळतात ऍडव्हर्टाईज वाल्यांचे, आणि त्यामुळे ते वाढवतात मालिका. ओरिजिनल कहाणी तशी नाहीये. ती फक्त वाचाल तरच वाचाल हो, नुसतं बघून नाही होत. बघू नका, फक्त वाचा आधी, ग्रंथ काढा. इतकं सुंदर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्ट वाचा. देवीच्या गोष्टी वाचा. घरामध्ये मुलांना कंपल्सरी जेवायला, बाळ जेवत नाहीये, आईने जरा गोष्टी वाचून, ठीक आहे आता तुम्हाला गोष्टी माहिती नाहीये, गोष्टींची छान छान पुस्तकं मिळतात, ती वाचा. मुलांना भरवताना एक रोज गोष्ट ऐकल्याशिवाय बाळा तुला भरवणार नाही. अरे तुम्ही शिकवलं तर ते जेवतच नाही, घे मेले एकदा थोबाड, बघ ते मोबाईल कसं जेवतं का पटापटा. अरे त्याच्या मनावर तो हँग होतो तिथे, आणि तुम्ही जे भरवताय ते पोटात जात नाही त्याच्या. तो फक्त हे भरतं त्याचं, ते अन्न पचत नाही त्याला. अशी थुल्ली नाही तर अशी कशी तरी होतात ती मुलं. जरा विचार करून बघा. बरोबर बोलते का मी? हे काय बोलणार? यांना बोलून तरी काय फायदा आहे? चांगल्या चांगल्या घरातल्या 4 बाप आतापर्यंत माझ्याकडे रडत आले हो. हा संताप त्याच्यासाठी झालाय माझा, माझ्यासाठी नाही. माझं तर काय जे व्हायचं ते झालं. मी आता लागले तिच्या नादाला हो, पण तुमच्यासाठी बोलतीये. माझं काही स्वार्थ नाही त्याच्यात. 4 बाप आले पाय धरत रडत, ऑफिस उघडता क्षणी वाट बघत होते माझे. माझ्या मुलीला वाचवा हो. हा, माझी मुलगी पळून गेली. हा, ज्या मुलीला
पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मराठीमध्ये साधं वाचता येत नाही, इतके बापांनी कष्ट करून तिला इंग्लिश मीडियममध्ये शिकवली. आणि झोपड्यातल्या ज्याच्या घराला 3 बाजूनी पत्रा आहे, जो मुलगा झोपड्यात असे केस उडवत फिरतो, अशा मुलाबरोबर ती पळून जाते. काय मिळणार आहे? अरे तुमची चॉईस पण भंगार. पळून कोणाबरोबर जावं? अरे गाठताना तरी तुम्ही चांगला काहीतरी शिकलेला, चांगला घराण्यातला, चांगला काहीतरी मुलगा बघा, मग लव्ह मॅरेज करा ना. प्रेमाला विरोध नाहीच आहे. प्रेम कुणावर करायचं हे तरी कळलं पाहिजे ना. बुद्धी नाही का? अन्न खातानो आपण अन्न. कुणाबरोबर पळून गेलीस ग तू बाळ? आणि बापाला म्हणते मी तुम्हाला ओळखत नाही. काय विचार करत असेल तो बाप? रडत होता फक्त. माहिती तिला कळत नाहीये, मला सगळं समजतंय हो म्हणे. तिला कोणीतरी भरवलंय. माझ्या मुलीवर कोणी काही केलंय का हो? माझी मुलगी कशी मी परत आणू? एक साताऱ्यातून केस आलेली, एक परभणीतून केस आलेली, एक पुण्यातून केस आलेली, जिचे आईबाप पण मरून गेलेलेत. त्या काकाने तळ हाताचा पाळणा करून पोरगी वाढवली आणि ती मुलगी पळून गेली हो. महर्षी कर्वे सारख्या संस्थेमध्ये शिकत होती ती. काय मुलींची संगत. अरे तुम्हाला जर कळलं, तुम्ही जर कोणाचे मित्रमैत्रिणी असाल आणि तुम्हाला कोणाचं अफेअर असं समजलं, तर वेळेच त्यांच्या पॅरेंट्सला सावध करा. तुमच्या मुलीला आवरा. तर तुम्ही खरे मित्रमैत्रिणी. पळून जाण्यामध्ये सहभागी होऊ नका कुणाच्या. बघताय ना 2 आठवडे झाले काय चाललंय न्यूज चॅनल वरती. सावध व्हा. पॅरेंट्सला सुद्धा सांगते मी, वेळात वेळ काढा, मुलांचे मोबाईल चेक करा. कुणाचे अननोन नंबर सेव्ह आहे त्याच्यावरती. मुलांचे सगळे गुप्त नंबर आहेत. 3 फुल्या काय, 3 बदाम काय, 3 हार्ट काय, काहीही असे नंबर सेव्ह आहेत. कुणाचे आहेत ते नंबर घ्या, त्यांना फोन करा. कुठेतरी हिम्मत करा. राग येतो, जेवलीच नाही, थोबाड फोडा. वेळेच फोडा, वेळेच फोडा. कुठेतरी स्वतःच करायला पाहिजे हे. दुसरे नाही येणार कोणी करायला. मी नाही येणार करायला. तुम्हाला करावं लागेल. म्हटलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतःलाच घडवावं लागेल. तर माझं लाईव्ह येण्याचा आणि मला काहीतरी तुम्हाला उपदेश केल्याचा उपयोग होईल. बघा पटतंय का?